आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता, फडणवीसांना घेरणं हा होता। एकनाथ शिंदेंनी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय, असा आरोप संजय राऊत यांनी जरांगे पाटलावर केला होता। मनोज जरांगे पाटील यांनी आता याला उत्तर दिलंय। आम्हाला काय म्हणाले, मुंबईत पाय ठेवू देणार नाही, उभं राहू देणार नाही, मराठे कसे येतात ते पाहू, एक दिवसाची परवानगी, मग त्या रागात तसं करायचं असतं तर फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाऊन धुतलं असतं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल, ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते, कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी, परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो। आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे, आणि काय म्हणले पुढं, सर आरक्षण नव्हतं पाहिजे, मुंबईत काय करायचं होतं, फडणवीसांना घ्यायचं, हां फक्त फडणवीसला घ्यायलाच होतं। आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते, पाय ठेवून देणार नाही, उभा राहून देणार नाही, मराठी कशी मुंबईत येतो बघू, एक दिवसाची परवानगी। मग त्या राग आम्हाला जर तसं करायचं असलं, फडणवीसला ते धुतलं असतं ते जो वर्षा बांगल्यावर। मी हळूहळू करतोय ते शिंदेचं ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबाचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं, तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घ्यायचं होतं, तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन, त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं। मला आरक्षणच पाहिजे, मी हे 2 वर्ष झालं सिद्ध करून दिलंय, मला राजकारण नाही पाहिजे। तुम्ही शिंदेचे आंदोलक हस्तकात, असा त्यांचा आरोप आहे। मी फक्त मराठ्यांचा नोकर आहे, मराठ्यांचं पोरगा आहे, मी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस यांना मोजत नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।